नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अद्विकला खूप त्रास होत असतो की सोहमने त्याचा ऐकलं नाही, त्याचा अपमान केला आणि तू माझा सख्खा भाऊ नाही असं डायरेक्ट म्हटलं. रडत असतो आणि त्याच गोष्टीचा सारखा तो विचार करत असतो. कला आहे असं त्याला भास होत असतो आणि कला त्याला खूप समजून सांगत असते. शांत बस, रागाच्या भरात बोलला असेल. अरे लहान आहे तो, एवढा मोठा आहे का तो विचार करून बोलायला? आपण त्याला समजून घ्यायचं नाही तर कोणी घ्यायचं? तो शांत झाला की आपोआप त्याला त्याची चूक कळणार आणि तुझ्याकडे तो येणार. त्यामुळे तू आता विचार करू नको बरं चांदेकर, प्लीज तू शांत हो. रागाच्या भरात जिभेवरचा ताबा सोडला जातो आणि वाटतील ते बोललं जातं. मनावर, जिभेवर अजिबात त्याचा कंट्रोल राहत नाही आणि अगदी शांत झालं की मग त्याला सगळं रिअलाइज होतं आणि मग झालेल्या गोष्टींचा त्याला पश्चाताप होतो. त्यामुळे तू टेन्शन अजिबात घेऊ नको. सोहमला सगळं काही असंच होणार आणि येऊन बघ तुझी माफी मागतो की नाही तो. चांदेकर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम, माया, लोभ, वात्सल्य, भावना सगळ्या काही असतात. पण काही व्यक्त करतात आणि काही नाही. आणि असं काहीतरी घडतं की वेगळंच काहीतरी त्याच्या तोंडून निघून जातं आणि वेगळंच काहीतरी वागलं जातं. तोच प्रकार झालाय सोहमच्या बाबतीत. तो विचित्रही नाहीये आणि वाईटही नाहीये. जे झालंय ते चुकून झालंय आणि हळूहळू आपल्याला कळेल का आणि कसं झालंय. आपणही त्याला सुधरून घ्यायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करू की. प्लीज त्रास करून घेऊ नको माझा ऐक, शांत हो. स्वतःला त्रास होतोय ना, मग का त्रास करतोय? प्लीज शांत हो ना तू. कला म्हणते, आम्हा कलाकारांचं असंच असतं. काम करताना अगदी मन लावून काम करतो की देहभान शुद्ध सगळं काही हरपलेलं असतं. फक्त काम काम कामच आमचा एकच ध्यास असतो. कामातून मिळणारा पैसा, प्रसिद्धी हे महत्वाचं नसतं. फक्त काम परफेक्ट झालं पाहिजे आणि अगदी खूप सुंदर उत्तमरित्या पार पाडलं पाहिजे, एवढंच की आमच्या डोक्यात असतं. आणि एक्झॅक्टली सोहमचंही तेच झालं. अगदी मन लावून काम केलं आणि सगळं काही जिद्दीने केलं आणि नंतर त्याला कळालं असेल की हे स्वतःच्या जोरावर नाही तर तू म्हटला म्हणून मिळालं. म्हणून कदाचित त्याला वाईट वाटलं असेल. हे बघ, त्याला जेव्हा सगळ्या गोष्टी रिअलाइज होतील तेव्हा तो येणार आणि सगळं काही समजदारपणे तो मान्य करणार. त्यामुळे नको रे विचार करू प्लीज अद्विक. कलाने खूप छान पद्धतीने अद्विकची अशी समजूत काढलेली असते आणि अद्विकला आता शांत केलेलं असतं. खरे यावर उपाय काय आता आहे का काही पर्याय? हो, संवाद. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर, शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. का, कशामुळे केलं, सगळं काही तो सांगेन तुला. मग तुमच्यातला संवाद झाला की वादविवाद निघून जातील. फक्त प्रेम आणि संवादच उरेल. कळतंय का तुला? सगळं काही शांतपणे हँडल कर, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. चांदेकर, एखादी गोष्ट आपल्या मनात असली, समोरच्या बरोबर ती व्यक्त केली, समोरच्याचंही म्हणणं ऐकलं अगदी शांतपणे, समोरच्यालाही कळतं आणि आपल्यालाही कळतं आणि आपल्या मनातली भावना ही अगदी शांत होते. सगळं काही व्यवस्थित हँडल होणार असेल तर वादविवाद करण्यात, चिडचिड करण्यात काही अर्थ आहे का? शांतपणे सगळं काही होणार आहे. समजलंय का तुला? हो, समजलंय मला आता. आणि आता मी शांतही झालोय. कलाचा भास त्याला सगळं काही समजावून सांगतो आणि शांतपणे अद्विक आता झोपी गेलेला असतो. अद्विकच्या लक्षात येतं, अरे आपण इतक्या वेळ जी बोलत होती कला नव्हती, फक्त कला माझ्या बरोबर आहे असं मला भास होत होता. त्यालाही आता कलाला रिअलाइज केलेलं असतं आणि कलामुळे सगळं काही सॉल्ट आउट होतं हे आता अद्विकच्या लक्षात येतं. आजपर्यंत प्रत्येक दुःखातून, प्रत्येक संकटातून एकटा बाहेर आलो, एकटा सामोरं गेलो. मग आज असं का वाटतंय की ह्या दुःखामध्ये खरे माझ्या बरोबर हवी होती, मला साथ द्यायला, मला समजून घ्यायला? अद्विकला आता खरेची कमी जाणवायला लागलेली असते आणि तिची भयंकर अशी आठवण येत असते. ती जवळ नसते, अगदी वेडापिसा झालेला असतो अद्विक आणि सगळं काही बिथरलेलं असतं अद्विकचं आयुष्य. सगळे आता डायनिंग टेबलवर असतात आणि आबा म्हणतात, अनामिका, सोहम कसा आहे? आणि कालच्या प्रकाराबद्दल कोणी काही बोलू नका. आणि खरं तर तो काय वागला, काय बोलला त्याच्या लक्षातही नसेल. त्यामुळे त्याला आठवण करून देऊ नका आणि त्याला त्रास होईल असं कोणी वागवू नका. कळतंय का सगळ्यांना? परत त्याच गोष्टी त्याच्या समोर आणवू नका आणि परत काहीही आठवून देण्याचा प्रयत्न करू नका. त्याची चूक आपोआप त्याला समजून जाणार. अरे वा, उपमा! आबा आज कला येते ना, मग इतक्या दिवसांचं बाहेरचं खातीये, म्हटलं घरी आलं की तिच्या आवडीचा नाश्ता मिळावा म्हणून उपमा केलाय. अद्विक गेलाय ना एअरपोर्टवर घ्यायला? हो गेलाय की. अरे फोन बिन काही आला होता का? बराच उशीर झाला, अजून आले नाही ते. अद्विक तू एकटाच? मग कला कुठे आहे? अद्विक तू इथे? तू एअरपोर्टला गेला नाही? गेलो होतो. किती वेळा तिथे थांबलो. आत्ता दिसेल मग दिसेल, कुठेच ती दिसली नाही. मग काय आलो घरी, फोन उचलते तर फोन उचलायचा पत्ता नाही. मी कुठे काय काही सांगण्याची पद्धत? ती ना अगदी बेजबाबदार व्यक्ती आहे. तिला अजिबात कसले मॅनर्स नाही किंवा तिला कसलं वळणही नाही. फोन उचलून तिने सांगावं ना एक्झॅक्टली काय झालंय माझ्यासोबत, मी कुठे काय, काहीही नाही. शेवटी कंटाळलो आणि घरी निघून आलोय. बाबा आता मला आहे ना तिच्याबद्दल काही विचारू नका, मला भयंकर असा राग आलाय तिचा. अद्विक आता परत चिडचिड करायला लागलेला असतो. एक तर अद्विकला असं झालेलं असतं, कधी एकदा त्या खरेला बघतो
कधी तिला भेटतो, कारण त्याला अगदी अस्वस्थ झालेलं असतं आणि त्या तिथे जाऊनही त्याला भेटली नाही म्हणल्यावर हा भयंकर असा चिडलेला असतो. आबा म्हणतात, अद्विक जरा शांत होतो का रे? इमानात बसायच्या आधी काही बोलली होती का? कधी निघणार काय, का उशीर झालाय की बसलीच नाहीये? बोलली ती 100 गोष्टी बोलली, पण एक गोष्ट सरळ बोलेल ती खरे कसली? तिने सरळ काही सांगितलं नाही आणि खरं काही बोलली नाही. त्यामुळे आबा मला काही विचारू नका तुम्ही. अद्विक, मला माहिती आहे कोल्हापुरात उतरल्यावर आईची आठवण आली असणार आणि पहिले ती आईकडे गेली असणार. तू टेन्शन घेऊ नको, ती त्यांच्याकडे असणार, फोन लावून विचार. आबा म्हणतात, खऱ्यांच्या इथं फोन करून विचार बरं जरा. हो हो, माझ्या डोक्यातच नाही आला आबा हे, लगेच लावतो फोन. हॅलो मिसेस खरे, माझी खरे आहे का तिकडे? तुमची खरे म्हणजे आली नाही का अजून ती? अहो सापडतच नाही ती, सकाळपासून शोधतोय तिला, सापडतच नाहीये. संगी म्हणते, आता आता कुठे गेली असेल ती? अद्विक अशी काय बडबड आणि चिडचिड करत असतो? सगळ्यांना काळजी टाकलंय, इकडे नाही तिकडे नाही, गेली कुठे असेल? अगदी बेजबाबदार पोरगी आहे बघा, अजिबात जबाबदारीचं काही भान नाही. काय काय बडबड करत असतो हा अद्विक, त्याचं त्याला माहिती. संगीता लगेच कॅलेंडरकडे लक्ष देते आणि म्हणते, जावई बापू एक गोष्ट लक्षात घ्या. आज काय तुम्हाला माहितीये का? आत्ता माझ्या ध्यानात आलं, कुठे गेली असेल तुमची खरे? कुठे? अहो तारीख बघा की आज काय, लक्षात येईन तुमच्या. आजच्या दिवशी ती मंदिरात जाती म्हणजे जाती, एवढं काय आज? आणि आज काय स्पेशली असं? संगीता पण काही कमी नसते, तुम्ही तिचे हजबंड आहे ना, मग तुम्ही शोधा की तुमची खरे कुठे आहे. अहो शोधा. आणि संगीताने आता फोन बंद केलेला असतो आणि खरे, अहो काय सांगताय बोला, तोपर्यंत फोन बंदही झालेला असतो. आबा म्हणतात, अद्विक काही कळालं का? कळालंय अद्विक म्हणतो, बघतोय जरा आता कुठे सापडते का, जातोय एका ठिकाणी शोधायला. रोहिणी म्हणते, नेमकी यांचं चाललंय तरी काय? लक्ष द्यायला लागणार, काय प्लॅन चाललाय दोघांचा? रजनी म्हणते, तिच्या आठवणीने पार कावरा बावरा झालाय, काही सुचेनसं झालंय, अगदी वेडा झालाय हा अद्विक. आबा असतात किंवा सगळेच हसायला लागलेले असतात. इकडे आता कला आलेली असते अंबाबाईच्या देवळामध्ये. देवाचं दर्शन घेणं सगळ्यात महत्वाचं, कारण आज कलाचा वाढदिवस असतो. कला आता देवळामध्ये आलेली असते, देवाचं दर्शन वगैरे घेते आणि आता गुरुजी येतात. गुरुजी म्हणतात, कलाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप प्रगती हो आणि यश लाभो तुम्हाला. आता हे ऐकलेलं असतं अद्विकने. अद्विक आता कलाकडे बघतो आणि बघतच थांबलेला असतो. आता अद्विकने हे गपचूप ऐकलेलं असतं की कलाचा वाढदिवस आहे. कला आता घरी आलेली असते, अद्विक तिला घेऊन येतो. आल्या आल्या ती आबांचं दर्शन घेते. आबा म्हणतात, थोरल्या सुनबाई कसा होता प्रवास? सगळं छान होतं आबा. आबांच्या पाया पडते आणि खरंच खूप छान असं अनुभव मिळाला मला. सरोज म्हणते, मीटिंगा वगैरे हो सगळं काही छान आणि नवनवीन असं शिकायला मिळालं. आणि कला इथून पुढे लक्षात ठेवायचा, कुठेही गेली काहीही गेली पहिले या अद्विकला सांगत जा. अगदी वेडा पिसा झाला होता ना, भिरभिरला होता, जीव अगदी त्याचा कासावीस व्हायला लागलेला होता. अद्विक आता लाजतो आणि म्हणतो, आबा काहीही काय बोलताय आणि तिला काय सांगताय काहीही? आबा आता हसतात आणि कलाकडे बघतात. कलाही लाजलेली असते आणि कलाही हसते. कला म्हणते, आबा कुठे नाही, अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर गेले होते. आल्या आल्या अंबाबाईचं दर्शन घ्यावं, आभार मानावे म्हणून पहिले तिच्याकडे गेले आणि पाया पडून मगच इकडे आले. आबा म्हणतात, बरं झालं अंबाबाईकडे जाऊन आली ना, मग काय सगळे काही संकट गेले बघ. त्या म्हणते, मी जरा हातपाय तोंड धुवून फ्रेश होते आणि मग परत येते आबा, मग आपण निवांत बोलूया. आबा म्हणतात, बरं ये पटकन. आबा म्हणतात, तुला जायचं असेल तर तू बी जा तिच्या मागं. नाही नाही आबा, मला गरज नाही, मी फ्रेशच आहे, मला कशाला व्हायचंय फ्रेश. जा जा तू जा आणि निवांत आवरून ये. आता कला वर गेलेली असते फ्रेश व्हायला. अद्विक म्हणतो, मी काय म्हणतोय अगदी शांतपणे ऐकून घ्या. आबा म्हणतात, आम्ही काही बोललोच नाही. अहो ऐकून तर घ्या ना आबा. अहो आज खरेचा वाढदिवस आहे आणि सरप्राईज प्लॅन करायचा आहे तिच्यासाठी, म्हणूनच ती देवळात गेली होती अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. कळतंय का आबा? आता लगेच हे वा 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 लय भारी दिवस काय आणि आरडाओरडा करायला लागलेले असतात. आधी म्हणतो, शांत व्हा, ती ऐकेल. तुम्ही शांत होता का? आधी सांगितलं होतं ना, रिॲक्ट होऊ नका. अरे शांत व्हा, मी काय सांगतो ऐकून तरी घ्या. घरात असे काय प्लॅन चालू झालेले असतात. तिचं औक्षण करायचं, जेवण वेगवेगळं करायचं, तिच्या आवडीचं जेवण बनवूया. ती पोर प्रत्येकाचा वाढदिवस लक्षात ठेवते आणि त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत असते. अगदी असंच करायचंय. रजनी, मी काय सांगतोय आबा, अजिबात काळजी करू नका, सगळं काही तिच्या आवडीचं आणि तिला वाटेल तसंच आपण करूया. अद्विकचं कोणी ऐकून घ्यायला तयारच नसतं. यांच्यातच आता चालू झालेले असतात प्लॅनिंग. अद्विक म्हणतो, आबा तुम्ही तरी ऐका ना, सांगितलं होतं ना रिॲक्ट होऊ नका, आणि कसले काय प्लॅनिंग चालू झालेत? काय करायचंय ते मी करणार आहे. मला तिला सरप्राईज द्यायचंय, त्यामुळे प्लॅनिंग करायचंय तो मी करणार आहे. तुम्ही अजिबात काही करू नका, तुमचं रुटीन तसंच चालू ठेवा. कळतंय का तुम्हाला? मी तिला मोठं असं सरप्राईज देणार आहे. मी आपली गाडी सजवणार, केक बनवणार आणि तिला लांब असं घेऊन जाणार आहे.
कळतंय का आबा? ती आणि मी आम्ही दोघेच आज अख्खा दिवस घालवणार आहोत. आणि सगळं काही रोहिणी ऐकत असते आणि रोहिणीला अजिबात हे आवडत नसतं. रोहिणी आता काहीतरी प्लॅन करणार की जेणेकरून अद्विकला आणि कलाला त्रास झालाच पाहिजे आणि जो प्लॅनिंग केलाय त्याचाही पचका झालाच पाहिजे. म्हणतात, ओ असं आहे तर इतकं मोठं प्लॅनिंग आहे होय, बर बर बर. तुम्हाला काय करायचंय ना अद्विकराव ते करा, आम्ही कुणाला काही बी नाही सांगणार. म्हणूनच म्हणतोय खरीला काही कळू द्यायचं नाही, लक्षात नाही असं दाखवायचं. ओ अगदी नॉर्मल वागायचं, रोजचं रुटीन आहे ना अगदी तसं वागायचं. कळतंय का? वय तू म्हणलाय ना अगदी तसंच करूया. रोहिणी म्हणते, वा सरप्राईज देतोय होय, तू देत सरप्राईज. रोहिणी आहेच की पचका करायला. अद्विक काय रे, वाढदिवसाचे तिला आशीर्वाद द्यायचे नाही असं म्हणतोय का तुम्हाला? आबा असं कुठं म्हणलो, संध्याकाळी द्या की आशीर्वाद फिशीर्वाद काय द्यायचे तुम्हाला, दिवस अख्खा माझा आहे, मला घालवू द्या की. आबा म्हणतात, सरोज तुझं काय म्हणणं आहे, सांगतीस का तू जरा? आबा मला काही म्हणायचं नाहीये, सगळं काही त्याच्या म्हणण्यानुसार होऊ द्या, त्याला जे योग्य वाटेल तसंच आपण सगळे करूया. तो जे म्हणतोय ना तसं ऐकू आणि आपण तसंच करूया आबा. आबा म्हणतात, बरं ठरलं तर मग. आता सरोजने परमिशन दिलीये म्हणल्यावर अद्विक कुणाला काही विचारायची गरज नाही बाबा. आता अद्विकही हसायला लागलेला असतो, कारण अद्विकच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यात महत्वाचा असतो सरोजसाठी, आणि तो फक्त कलामुळेच येत असतो अद्विकच्या चेहऱ्यावर आनंद. रजनी म्हणते, अरे औक्षणाचं काय करायचं, काहीतरी गोडधोड बनवलं असतं, घरात सेलिब्रेट केलं असतं. अद्विक म्हणतो, काकी आमचा प्रोग्राम झाला की आम्ही घरी येणार, मग तू औक्षण कर, गोडधोड जेवण कर, तुला तिचे काय लाड करायचे ना ते कर, आधी आम्हाला दिवसभर बाहेर जाऊ दे. पहिल्यांदाच काहीतरी सुचवलंय आणि आता आनंदाने ते मला साजरं करू दे, सगळं काही अगदी व्यवस्थित. बरं बाबा अद्विक, तुला हवंय तसं सगळं काही कर, मग घरी आल्यावर आम्हाला काय करायचंय ते आम्ही करतो आमच्या पद्धतीने. ठरलं तर मग? हो आता ठरलंय. आता अद्विक खूप आनंदी असतो आणि त्याला सगळे काही साथ देत असतात. आता मात्र रोहिणी अनामिका वेगळाच काहीतरी प्लॅन करणार आणि यांचा प्लॅन फसला पाहिजे याच्या मार्गावर त्या नक्कीच लागणार. इकडे आता कला फ्रेश झालेली असते, चेंज वगैरे करून मस्त फ्रेश अशी ती आरशासमोर उभी असते. इतकी आनंदी असते की तिचा आनंद अगदी तिच्या चेहऱ्यातून, वागण्यातून, बोलण्यातून दिसत असतो. स्वतःला आरशात बघत असते आणि अख्ख्या घरामध्ये गिरके घेत असते. वाव, आज माझा वाढदिवस, किती आनंदाचा दिवस आहे ना. मला पूर्ण गॅरंटी आहे चांदेकर माझा वाढदिवस नक्की स्पेशल करणार, तो काय विसरणार नाही आणि मला आनंद मिळेल असंच काहीतरी तो करणार, कारण तो चांदेकर आहे, द ग्रेट चांदेकर. मला म्हणते वाढदिवसाबद्दल कधी काही बोलणं झालं नाही, पण म्हणून काय झालं, नवरा बायकोमध्ये समजून घेण्याची गोष्ट आहे नाही, मग त्याने मला समजून घेतलंच पाहिजे. कला जाम अशी खुश असते. लग्नानंतर पहिल्यांदाच अद्विक बरोबर तिला वाढदिवस साजरा करण्याचा मोका मिळालेला असतो आणि ती आता वेगवेगळे स्वप्न रंगवायला लागलेली असते. सर्वसामान्य मुलगी आपल्या नवऱ्याकडून जी अपेक्षा ठेवते अगदी तेवढी आणि तीच अपेक्षा तिने अद्विककडून ठेवलेली असते. तिला फार काही अपेक्षा नसते. एक सेलिब्रेशन म्हणजे फक्त तिला विश करावं, हक्काने तिच्यासाठी काहीतरी आणावं, करावं. वाढदिवस लक्षात आहे एवढं जरी असलं तरी तिच्यासाठी खूप झालेलं असतं. ती आता वर उभी तिच्या बेडरूम मध्ये असते. चांदेकर मला अपेक्षा आहे, तुला माझा वाढदिवस लक्षात आहे आणि माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं करण्याचा तू प्रयत्न करणार, मला खात्री आहे बाबा. ती आता स्वतःशीच बोलत असते आणि स्वप्न रंगवत असते. बिचारीला नकळतपणे असं वाटत असतं की याला माझा वाढदिवस माहिती आहे आणि हा माझ्यासाठी काहीतरी करणार म्हणजे करणारच. तिला अपेक्षा असते पण हक्क नसतो. फक्त अपेक्षा केलेली असते की याच्याकडे याला माझ्या वाढदिवसाबद्दल माहिती असावी आणि थोडं तरी काहीतरी त्याने प्रेमाने माझ्यासाठी करावं. आता ही अपेक्षा चुकीची नसते, पण बघूया आता तिच्या अपेक्षेवर किती अद्विक खरा उतरतो. आणि अद्विक जेव्हा वाढदिवसाचं प्लॅनिंग करणार असतो किंवा हिला बाहेर घेऊन जाणार असतो तेव्हा मात्र त्यांच्या वाटेत आता काय काय संकट येणार हे रोहिणीलाच माहिती, कारण रोहिणीला कोणाचाही आनंद अजिबात बघवत नसतो. तिचा मुलगा तिकडे दुःखात आहे म्हटल्यावर रोहिणीला कुणी आनंदात असलेलं बघवणार आहे का? रोहिणी आता सोहमची तर वाट लावलेली असते, आता तिला फक्त अद्विकची वाट लावायची असते आणि रोहिणी आता त्या मार्गावर तर नक्कीच लागलेली असते. तिने आता अनामिका आणि सोहमची तर चांगलीच वाट लावली, आता फक्त अद्विक आणि कलाची जर वाट लावली तर रोहिणीचं काम होणार असतं. आता बघूया नेमकी काय काय काटे टाकते अद्विकच्या आणि कलाच्या रस्त्यात रोहिणी. या निमित्ताने का होईना चांदेकर आणि मी खूप स्पेशल असा वेळ घालू शकतो. एकत्र असलो ना आम्ही दोघं की खूप छान असं वाटणार. चांदेकर माझ्यासाठी काहीतरी प्लॅनिंग कर, मला तुझ्या बरोबर घालवायचा आहे आजचा अख्खा दिवस. तू असला ना की अगदी स्वर्ग सुख मिळणार आहे, फक्त तू माझ्या सोबत अस रे. अरे प्लीज चांदेकर काहीतरी प्लॅनिंग कर.
कला आता स्वतःशीच बोलत असते आणि स्वतःच काही ती बडबड करत असते, कारण तिला म्हणते, चांदेकर खूप स्पेशल दिवस करायचा आहे मला आणि प्लीज स्पेशल काहीतरी कर रे माझ्यासाठी. कला आता एकटीच लाजत असते, मोरडत असते आणि अद्विकची आठवण आली की लाजून अगदी स्वतःचं तोंड स्वतःच्या पदराने ती झाकत असते. कला आता इतकी वेडीपिशी झालेली असते, फक्त अद्विक सोबत तिला अख्खा दिवस घालवायचा असतो म्हणून. हे काहीतरी वेगळंच असतं आणि हे दोघांचं अट्रॅक्शन आता फक्त कलालाच नाही तर अद्विकलाही झालेलं असतं कलाबद्दल, आणि कला नसली तर अद्विकला करमतही नसतं. आणि आता बघू दोघं एकमेकांबरोबर वेळ घालून प्रेमाची कबुली देतात का. कला म्हणते, इतका वेळ झालाय मी वर आले, हा चांदेकर राहिला कुठे? माझ्या मागे मागे यायला हवा होता, हा आलाच नाहीये. काय करतोय नेमकी? आणि याच्या लक्षात तरी आहे का माझा वाढदिवस आहे म्हणून? लक्षात जर असतं तर नक्कीच माझ्या माघारी आला असता, पण नक्की याच्या लक्षात नाहीये. हा माझ्या प्लॅनचा पूर्ण पचका करणार म्हणजे करणारच. चांदेकर असा आवाज द्यायला जोरात अशी ओरडते, जाऊ दे, आवाज देण्यापेक्षा मी स्वतः जाते की का ओरडतीये त्याला इथून, तो आला नाही ना मग मीच जाते खाली. आता जाम अशी खुश असते आणि वाढदिवस म्हटल्यावर काय आनंदी आनंद गडे असतो. अगदी जिन्यावरून पळत 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 ती खाली आलेली असते. तिला असं वाटतं की घरातलं कुणीतरी मला वाढदिवसाबद्दल विश करेल किंवा कोणाला तरी चांदेकरने सांगितलेलंच असणार, म्हणून कला अगदी आनंदी असते आणि त्या आनंदाच्या भरात सरोज जवळ येते. सरोजचं काही लक्ष नसतं, ती फोनवर बोलत असते कामानिमित्त. कला आता हळूहळू सरोजच्या जवळ येऊन उभी राहते. सरोज आता कलाला बघते आणि तिथून आता लांब गेलेली असते. कलाला बघितलंच नाही असं दाखवते आणि फोनवर बोलत बोलत तिच्यापासून खूप लांब जाते. रजनी इकडे अनामिकाला खुणावते, बघ की ती वहिनींच्या जवळ गेली पण वहिनीने तिच्याकडे लक्षच दिलं नाही. कला आता वेडीपिशी झालेली असते आणि इकडे तिकडे अद्विकचा शोध घेत असते, पण अद्विक काय तिला दिसतच नसतो. ती आता इकडे तिकडे बघत असते आणि आबाही हॉलमध्येच बसलेले असतात. आबा आता सगळं काही कलाची अवस्था बघतात. मुद्दाम ते पेपर वाचायला लागलेले असतात. कला म्हणते, आजोबा. आबा लक्षच देत नाही. आजोबा मी तुमच्याशी बोलतीये. आजोबा चांदेकर कुठे गेला? अगं त्याला अर्जंट कुणास तरी फोन आला आणि कामासाठी त्याला लगेच घाईघाईने जायला लागलं. आता कधी येतो मला माहित नाही, उशीर होणार आहे असं सांगितलंय. कला आता बिचारी खूप नाराज झालेली असते. कधी ते अद्विकला भेटेल असं तिला झालेलं असतं. आता अद्विकच नाही, कामानिमित्त बाहेर गेला म्हटल्यावर येण्याची काही गॅरंटी नाही. बिचारा सगळा काही मूड गेलेला असतो ह्या कलाचा. कला आता बाहेरच बघत असते अद्विक येतो की काय. अगदी तिकडे डोळे लावून बसलेली असते. आबा म्हणतात, कला एक कप चहा देतीस का? तिने ऐकलेलंच नसतं. आबा म्हणतात, अगं कला मला चहा हवाय. हो आबा देते की. आता अनामिका सुद्धा कलाच्या जवळून मुद्दाम फोनवर बोलत गेलेली असते. अगदी तिला धक्का देते आणि पुढे गेलेली असते. कलाला बघितलं तरी न बघितल्यासारखं करते आणि खूप बिझी असल्यासारखं ती आता तिथून निघून गेलेली असते. कला म्हणते, या सगळ्या लोकांना माझा वाढदिवस कसं लक्षात नाही? म्हणजे अद्विकनीच यांना सांगितलं नाही, त्यामुळे यांना कोणालाच माझा वाढदिवस लक्षात नाहीये. बिचारी आता नाराज झालेली असते. अद्विकच्याही लक्षात नाही आणि घरच्या कुणालाच नाही. किचनमध्ये येते आणि आता रजनीकडे बघून हसते. रजनी म्हणते, तुला काही हवंय का? नाही, मी आबांसाठी चहा करायला आलीये. रजनी आता हिच्याकडे मागे वळून बघत असते नेमकी हिचं काय चाललंय. अगदी बेचैन झालेली असते ही. अद्विक तर नाही आणि घरच्या कुणालाच माहित नाही माझा वाढदिवस आहे. कला म्हणते, घरातल्यांना सांगू का माझा वाढदिवस आहे? परत विचार करते, नाही नको, कशाला सांगू मी? आणि माझा वाढदिवस मला चांदेकर सोबत साजरा करायचा होता, पण कशाचं काय, वाढदिवस नाही आणि काही नाही. इथे कोणाच्या लक्षातच नाहीये तर कसला साजरा करायचा आहे? जाऊ दे, कशाला कोणाकडून अपेक्षा करायची. बिचारी कला आता खूप नाराज झालेली असते. रोहिणी म्हणते, आयती चालून आलेली संधी मी काय सोडणार नाही. आता मी दोघांच्याही आनंदावर विरजण घालणार म्हणजे घालणारच. असं काही विरजण घालणार की दोघंही बर्बाद झाले पाहिजेत. रोहिणीने काहीतरी जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो जेणेकरून कलाला आणि अद्विकला दोघांनाही मोठं असं नुकसान होणार असतं. रोहिणीने प्लॅन केलेला असतो म्हणजे तो सक्सेस होणार, यासाठी ती प्रयत्न करणार म्हणजे करणारच. अजिबात वेळ व्हायला घालवत नाही आणि लगेच राहुलला फोन लावलेला असतो. हॅलो मामा, बोल ग. अगं ऐकतोय मी, बोल की. आपण एक खतरनाक प्लॅन करू शकतो माहितीये का राहुल तुला? मामा तू बरी आहे ना? अगं तू बरी आहे म्हणून तर बोलतीये ना. ए वेडास का, बरी आहे मी. अरे राहुल गप्प बस रे जरा. अगं कसं आहे ना मम्मा, मी तुझ्याशी ओरडून बोललो तरी मूर्ख बावळट असं काही मला म्हणाली नाही आणि चिडचिड तर अजिबात केली नाही. म्हणजे तू बरी आहे का याची शंका आली ग, म्हणून तुला विचारलं मी. अरे अद्विक आणि कला यांचं चांगली नांगे ठेचायची संधी चालून आलीये. मूड माझा चांगलाच असणार ना, असं काय विचारतोय राहुल मला? अरे आयतं कोलीत आपल्या हातात मिळालंय. अगं मामा बोलतीस का? आता काय ठरवलंय?
आपल्याला एक जबरदस्त असा प्लॅन करायचा आहे, जेणेकरून अद्विक आणि कलाला काहीतरी जबरदस्त असं नुकसान होणार. यासाठी काय करू शकतो तू? आज कलाचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसाच्या निमित्त तिला सरप्राईज करणार म्हणून गाडी घेऊन तो कुठेतरी लांब जाणार आहे, तिला बाहेर घेऊन, आणि दिवसभर दोघे एकटेच असणार आहे. या वेळेला आपण नक्कीच काहीतरी करू शकतोय. अद्विक खूप लांब जाणार आहे आणि तिथे सगळं काही तयारी करून काहीतरी वेगळंच कारण सांगून कलाला तिथे बोलवून घेणार आणि ऑलरेडी तिथे सगळी काही तयारी करून ठेवलेली असणार असं सांगितलं जातंय. म्हणजे अशी माहिती आहे मला. सगळ्या याच्यावर आपण विरजन घालायचं एवढंच माझं म्हणणं होतं. राहुल, काय सांगतेय ममा, सॉलिड प्लॅन आहे तुझा. राहुल, तूच विचार कर, तिला सरप्राईज देण्यासाठी ताटकळत उभा आहे तिथे आणि कला उशिरा पोहोचली किंवा पोहोचलीच नाही तर काय होणार त्या अद्विकचं? कमाल कमाल. दादाला उशीर झालेला सहन होत नाही, मग तिच्याशी भांडणार, मग त्यांचा प्लॅन सगळा फ्लॉप होणार, मग काय सगळा राडाच होणार. ममा सॉलिड. रोहिणी म्हणते तुझ्या विश्वासातल्या माणसाला लगेच माझ्याकडे पाठव, म्हणजे काय करायचं त्याला बरोबर समजावून सांगते. ममा 5 मिनिटात माणूस तुझ्याकडे पोहोचेल, टेन्शन घेऊ नको. रोहिणी आणि राहुल मिळून आता काय करणार आणि यांच्या प्लॅनची कशी वाट लावणार हे बघायला खरंच मज्जा येणार. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आता राहुलने पाठवलेला माणूस आलेला असतो आणि तो रोहिणीशी बोलत असतो. राहुल साहेबांनी मला पाठवलंय, आज कलाच्या गाडीवर दिवसभर थांबायचं, जी जिथे म्हणेल तिथे तिला घेऊन जायचंय. पुढचं सगळं काही रोहिणीने त्याला समजून सांगितलेलं असतं आणि यांचा प्लॅन बरोबर तयार झालेला असतो. आता प्लॅनिंग केल्यानुसार सगळं काही होणार असतं आणि बरोबर ठरल्याप्रमाणे अद्विकने फोन करून कलाला बोलवूनही घेतलेलं असतं. कला आता बरोबर गाडीजवळ आलेली असते आणि तिचा ड्रायव्हरही तयार असतो. आता कला त्या ड्रायव्हर सोबत सेफली जाणार का अद्विकने बोलवलं तिथे, की खरंच पचका होणार रोहिणीने ठरवलंय तसं, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.